मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यावरून राज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। एकीकडे जरांगे पाटलांनी मित्रपक्षांची यादी ही योग्य वेळेत न आल्यानं आपण निवडणुकीतून माघार घेतोय असं स्पष्ट केलंय। पण तेच दुसरीकडे जरांगे पाटलांनी महायुतीला फायदा आणि महाविकास आघाडीला तोटा होऊ नये म्हणूनच उमेदवार उतरवण्याचा निर्णय मागे घेतलाय अशी चर्चा देखील चालू झाली आहे। आता त्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा होताना दिसते, कारण काल झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी थेटपणे मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आपल्याला आनंद झालाय असं भाष्य केलंय। पवार म्हणाले की तिसऱ्या आघाडीचा कुणाशी काहीही संबंध नाहीये, हा निर्णय त्यांचा आहे। मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला। आनंदित होण्याचे एकमेव कारण आहे की ते सतत सांगत आहेत की भाजप हाच आमचा विरोधक आहे, उमेदवार दिले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता। त्या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे। थोडक्यात शरद पवारांनी जरांगेंच्या भूमिकेचं कौतुक केलंय, पण पवारांनी केलेले हे कौतुक वरवरचं होतं का? त्यामागे नेमकी कोणती समीकरणं दडलेली आहेत? जरांगेंनी उमेदवार न देण्याचा शरद पवारांना मराठवाड्यात कसा फायदा होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। गेल्या 1 वर्षापासून जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धग ही संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे। त्यातही त्याचा भडका मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उडालेला पाहायला मिळाला। लोकसभा निवडणूक काळात मराठवाड्यातल्या 8 जागांपैकी 7 जागांवर महायुतीचा धुव्वा उडाला, तर संदीपान भुमरेंच्या रूपात एकच मराठा उमेदवार महायुतीला निवडून आणता आला। त्यामुळे मराठवाड्यातला हा फटका महायुतीच्या चांगल्याच लक्षात राहिला। आता याचंच डॅमेज कंट्रोल म्हणून यंदाच्या विधानसभेला मराठवाड्यातनं भाजपने तब्बल 11 तर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा 11 मराठा उमेदवारांना मैदानात उतरवले। आता त्याच खालोखाल महाविकास आघाडीतल्या शरद पवारांनी सुद्धा 9 मराठा उमेदवार रणांगणात उतरवलेत। त्यामुळे विधानसभेत जरांगे फॅक्टर दिसणारच नाही किंवा जरांगेंच्या भूमिकेचा फायदा तोटा होणार नाही हे म्हणणं अगदी फोल ठरतं। आता स्पेसिफिकली शरद पवारांबाबतीत बोलायचं तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठवाड्यातल्या 46 पैकी एकूण 15 जागांवर आपले उमेदवार उभे करतेय। त्यात 15 जागांपैकी तब्बल 9 जागांवर पवारांनी मराठा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांनी जर या 9 जागांवर मराठा उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला असता तर शरद पवारांच्या उमेदवारांना त्याचा निश्चित तोटा झाला असता। पवारांच्या नेमक्या कोणत्या 9 जागांवर जरांगेंच्या भूमिकेचा त्यांना फायदा होऊ शकतो ते सुद्धा समजून घेऊया। तर यातली पहिली जागा आहे ती गंगापूर विधानसभेची। गंगापूरमध्ये भाजपनं विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनाच पुन्हा तिकीट दिलंय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांच्या रूपानं मराठा चेहरा या मतदारसंघात उतरवलाय। सतीश चव्हाण हे मराठा समाजातनं येत असल्यानं आणि त्यांनी मराठा आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरी मिळवून दिली असल्यानं त्यांचा समाजाशी असणारा भावनिक कनेक्ट हा आपल्याला दिसून येतो। दुसरीकडे प्रशांत बंब हे मारवाडी समाजातनं येतात, त्यांच्याविषयी गंगापूरमध्ये नाराजीचा सूर आहे। त्यामुळे इथं जरांगे पाटलांचा थेट पाठिंबा मराठा समाजातनं येणाऱ्या सतीश चव्हाण यांना मिळू शकतो आणि एकगठ्ठा मराठा समाजाची मतं चव्हाणांच्या पाठीमागं उभा राहू शकतात। त्यामुळे शरद पवारांची ही जागा कदाचित सेफ सुद्धा होऊ शकते। दुसरा मतदारसंघ आहे तो भोकरदनचा। भोकरदनमधनं भाजपने विद्यमान आमदार संतोष दानवे जे रावसाहेब दानवेंचे सुपुत्र आहेत त्यांना पुन्हा संधी दिली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चंद्रकांत दानवे यांना मैदानात उतरवले। आता हे दोन्ही नेते मराठा समाजातनं येतात। त्यात जरांगे विरुद्ध रावसाहेब दानवे हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। त्यामुळे आता रावसाहेब दानवेंच्या पराभवानंतर त्यांच्या मुलाला पराभूत करण्यासाठी मराठा मतदार हे चंद्रकांत दानवे यांच्या पाठीशी जरांगेंच्या सांगण्यावरनं उभे राहू शकतात। यातली तिसरी जागा आहे ती घनसावंगीची। इथला सामना आहे तो शरद पवारांचे राजेश टोपे विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हिकमत उडान यांच्यामध्ये। खरं तर हे दोन्ही नेते मराठा, पण मराठा आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेलं अंतरवली सराटी गाव ज्या मतदारसंघात येतं तो घनसावंगी विधानसभा। गेली 3 टर्म इथनं राजेश टोपे निवडून येत आहेत। गेल्या वेळी मात्र हिकमत उडान यांनी त्यांना टफ फाईट दिली होती। आता हे दोन्ही नेते एकाच समाजातनं येत असल्यानं जरांगेंची ताकद कोणाच्या मागे उभी राहील याविषयी चर्चा चालू आहे। पण राजेश टोपेंचा आधीपासून आंदोलनातला सक्रिय सहभाग पाहता जरांगे त्यांच्या विजयासाठी जोर लावू शकतात असं म्हटलं जात आहे। यातली चौथी जागा आहे वसमत विधानसभेची। वसमत विधानसभेचा सामना हा अजित पवारांचे राजू नवघरे विरुद्ध शरद पवारांचे जयप्रकाश दांडेगावकर असा होताना दिसतोय। या मतदारसंघात मराठा उमेदवार उभा राहिला असता तर निश्चितपणे त्याचा फायदा राजू नवघरेंना झाला असता। आता इथनं उमेदवार न देता जरांगे पाटील शरद पवारांच्या दांडेगावकरांना पाठिंबा देतील यामागचं कारण म्हणजे अजित पवारांनी आजवर मराठा आरक्षणासंदर्भात ठोसपणे न घेतलेली भूमिका। मराठा आरक्षणाच्या आंदोलन काळात
अजित पवार यांनी कुठेतरी या सगळ्या बाबींपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. आता त्याचाच फटका त्यांच्या उमेदवारांना मराठवाड्यात विधानसभेला बसू शकतो. जरांगेंच्या भूमिकेमुळे पवारांची फायद्यात जाणारी 5वी जागा आहे जिंतूरची. इथला सामना शरद पवारांचे विजय भांबळे विरुद्ध भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यामध्ये होतोय. हे दोन्ही उमेदवार सुद्धा मराठा समाजातून येतात, पण मेघना बोर्डीकर या मुळातच पंकजा मुंडे यांच्या जवळच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आपल्याला भाजपकडनं उमेदवारी घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्यांच्या पोस्टरवर पंकजा मुंडे यांचा मोठा फोटो आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात बोर्डीकरांची पंकजा मुंडेशी असणारी जवळीक हीच त्यांना जरांगेंच्या विरोधात घेऊन जाते. त्यामुळे इथला मराठा समाज पवारांच्या विजय भांबळे यांच्यासाठी उभा करण्यामागे जरांगे प्रयत्न करू शकतात. यानंतरचा 6वा मतदारसंघ आहे अहमदपूरचा. अहमदपूर विधानसभेचा सामना हा शरद पवारांचे विनायक पाटील विरुद्ध अजित पवारांचे बाळासाहेब पाटील असा होतोय. विनायक पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता विनायक राव आणि बाळासाहेब पाटील हे दोघे सुद्धा मराठा समाजातून येतात. इथं सुद्धा अजित पवार हे महायुतीचा भाग असल्याने आणि काहीही ठोस भूमिका घेतली नसल्याने त्यांच्या उमेदवाराविरोधात मराठा समाज हा शरद पवारांच्या उमेदवारामागे एकवटला जाण्याची शक्यता आहे. यानंतरचा पुढचा मतदारसंघ जो राज्यात हाय व्होल्टेज ठरणार आहे तो आहे परळी विधानसभेचा. परळीचा सामना हा शरद पवारांचे राजेसाहेब देशमुख विरुद्ध भाजपचे धनंजय मुंडे असा होतोय. या मतदारसंघात बीड लोकसभेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बीडमध्ये ज्याप्रमाणे मराठा विरुद्ध ओबीसी उमेदवार असा थेट सामना झाला होता, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला, तोच पॅटर्न विधानसभेला धनंजय मुंडेंच्या बाबतीत रिपीट होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. पण इथं धनंजय मुंडेंच्या मागे ओबीसी समाजाची ताकद सुद्धा उभी राहू शकते. त्यामुळे मराठा फॅक्टर चालणार की ओबीसी फॅक्टर, परळीमध्ये काय होणार हे पाहणं निर्णायक असणार आहे. याशिवाय माजलगावमधनं पवारांचे मोहन जगताप मैदानात आहेत, तर अजितदादांचे प्रकाश सोळंके हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. हे दोघे सुद्धा मराठा समाजाचे. पण आपण मराठा आंदोलनाच्या दरम्यान पाहिलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश सोळंकी यांच्यावरती मराठा समाजाचा असलेला आणि व्यक्त झालेला राग. सोळंकी यांचं घर आणि ऑफिस हे पेटवून देण्यात आलं होतं. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे विधानसभेला सुद्धा मराठा समाज त्यांच्या विरोधात जाऊ शकतो असं स्थानिक पत्रकार सांगतात. आता शरद पवारांनी मराठवाड्यातनं मराठा समाजाचा उमेदवार दिलेली शेवटची जागा आहे ती म्हणजे भूम परांड्याची. इथनं पवारांकडनं राहुल मोटे आणि शिंदेकडनं तानाजी सावंत हे मैदानात आहेत. मागे मराठा आरक्षणासंदर्भातल्या वक्तव्यांवरून तानाजी सावंत विरुद्ध जरांगे पाटील यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला होता. त्यामुळे तानाजी सावंत जरांगेंच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळेच त्याचा तोटा त्यांना विधानसभेला होऊ शकतो आणि अर्थात राहुल मोटे हे यामुळे जरांगेंच्या भूमिकेने फायद्यात जाऊ शकतात. थोडक्यात या 9 जागांवरती मनोज जरांगेंनी उमेदवार दिले असते तर शरद पवारांच्या मराठा उमेदवारांच्या मतांचं विभाजन झालं असतं. त्यामुळे जरांगेंच्या भूमिकेने शरद पवार खुश झालेत आणि भाजप मात्र दुःखी झालीये अशा चर्चा चालू आहेत. आता या 9 जागांशिवाय शरद पवार आणखी मराठवाड्यात 6 जागा लढवत आहेत. त्या कोणत्या आहेत तर बदनापूरची त्यातली एक जागा आहे. या एससी राखीव मतदारसंघातनं पवारांचे बबलू चौधरी विरुद्ध भाजपचे नारायण कुचे असा सामना होतोय. आता बीड बाबत बोलायचं तर शरद पवारांकडनं इथं ओबीसी उमेदवार संदीप क्षीरसागर मैदानात आहेत आणि त्यांचा सामना अजित पवारांचे ओबीसी उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्याशी होतोय. पण मैदानात अपक्ष ज्योती मेटे सुद्धा आहेत. त्यामुळे इथं जरांगेंची भूमिका निर्णायक ठरू शकते. काही दिवसांपूर्वी संदीप क्षीरसागर यांनी जरांगेंची भेट घेत पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती. याशिवाय आष्टीमधनं शरद पवारांनी मेहबूब शेख या मुस्लिम चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडनं सुरेश धस हे मराठा उमेदवार मैदानात आहेत. अजित पवारांच्या बाळासाहेब आजबेंनी सुद्धा फॉर्म आपला कायम ठेवलाय. त्यामुळे 2 मराठा विरुद्ध 1 मुस्लिम अशी लढत इथं होतीये. पण मेहबूब शेख यांची कट्टर मुस्लिम नेता अशी नसलेली प्रतिमा आणि सुरेश धस यांचे पंकजा मुंडे आणि मुंडे परिवाराशी असलेले जवळचे संबंध यामुळे शरद पवारांच्या मेहबूब शेख यांच्या मागे जरांगे पाटील मराठा मतदारांची ताकद लावू शकतात अशा चर्चा होत आहेत. याशिवाय केज या एससी राखीव मतदारसंघामध्ये पवारांकडनं पृथ्वीराज साठे तर भाजपकडनं नमिता मुंदडा यांना संधी देण्यात आली आहे. नमिता मुंदडा या सुद्धा पंकजा मुंडेंच्या जवळच्या असल्यानं इथे जरांगे साठेंना निवडून आणा आणि मुंदडांना पाडा असा निर्णय देऊ शकतात. यानंतर उदगीर बद्दल बोलायचं तर हा सुद्धा एससी राखीव मतदारसंघ आहे. इथनं शरद पवारांचे सुधाकर भालेराव विरुद्ध अजित पवारांचे संजय बनसोडे मैदानात आहेत. इथं जरांगे फॅक्टरचा तितका प्रभाव जाणवणार नाही. तर किनवट मधली लढत ही शरद पवारांचे प्रदीप नाईक जे बंजारा समाजातून येतात त्यांच्या विरोधात भाजपचे आदिवासी समाजातून येणारे भीमराव केराम यांच्यामध्ये होतीये. हा भाग विदर्भाच्या अगदी जवळ येत असल्यानं इथे सुद्धा जरांगे फॅक्टर तितका प्रभावी दिसणार नाही असं म्हटलं जात आहे.
पण या सगळ्या जागा लक्षात घेता मराठवाड्यातल्या आपल्या 9 मराठा उमेदवारांच्या जागा प्लस काही ओबीसी उमेदवारांच्या जागांवर शरद पवारांना जरांगेंच्या उमेदवार न देण्याच्या भूमिकेचा फायदा होऊ शकतो हे स्पष्ट होताना दिसतंय आणि त्यामुळेच शरद पवार जरांगेंच्या भूमिकेने खुश झालेत अशी चर्चा चालू झाली आहे। तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांची भूमिका ही शरद पवारांना पूरक ठरणारी आहे का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।